नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण पर्यावरण विषयक चालू घडामोडी पाहतोय आणि या घडामोडीमध्ये आपल्याला काय काय बघितलं आपण आतापर्यंत 2 लेक्चर आपले झालेत पर्यावरण विषयक आणि त्याच्यामध्ये आपण हा भाग अभ्यासलेला आहे। काय अभ्यासले याच्यामध्ये आपण बघितलं बघा, प्रजाती आणि प्राणी, संबंधित प्राणी प्रजाती असतील, वनस्पती असेल, जे काय असेल ते सर्व गोष्टी आपण याच्यात बघितल्या आणि प्रत्येकाशी मी तुम्हाला कनेक्ट करून दिलंय की कोण कुठे कशा प्रकारे चर्चेला आहे आणि कोणावरती कसा प्रश्न येणार आहे, हाही भाग आपण आतापर्यंत अभ्यासलाय। आता आपण पुढे जाणार आहोत, उर्वरित जे काय आपला भाग राहिला तो आपण अभ्यासणार आहोत। तर चला तर मग आपण जास्त वेळ न घेता सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा प्रश्न आहे पहा, अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचं उद्घाटन कोणत्या राज्यातील टिकली येथून करण्यात आलं। आता हा जो ग्रीन वॉल प्रोजेक्ट आहे हा परीक्षेमध्ये विचारलं होतं बघा आणि त्याचं तुम्हाला ठिकाण विचारलं होतं कुठून करण्यात आलं, तर इथे राज्य विचारलेलं आहे। अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट जो आहे त्याचं उद्घाटन कोणत्या राज्यातल्या टिकली येथून करण्यात आलं। हे टिकलीचे तिथं प्रश्न होतात, त्या टिकलीशी संबंधित इथं लक्षात घ्या। टिकली कोणत्या राज्यातल्या टिकली येथून याचं उद्घाटन करण्यात आलं, तर बघा राजस्थान, कर्नाटक, हरियाणा आणि ओडिशा। तर बघा हे जे हरियाणा आहे, हरियाणातल्या टिकली येथून याचं हे करण्यात आलं, काय करण्यात आलं, उद्घाटन करण्यात आलं। हरियाणा राज्यातल्या टिकली येथून, लक्षात ठेवा हरियाणा राज्यातलं जे टिकली आहे तिथून अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचं उद्घाटन झाले। मग हा अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट काय आहे तो पण आपण या ठिकाणी पाहूया। बघा, भारताचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आहेत भूपेंद्र यादव। काय नाव आहे त्यांचं, भूपेंद्र यादव। भारताचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव त्यांच्या हस्ते 25 मार्च 2023 रोजी, कधी रे 25 मार्च 2023 रोजी हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील, हरियाणातल्या कोणत्या जिल्ह्यातून, गुरुग्राम जिल्ह्यामधून टिकली या ठिकाणावरून अरवली हरित भिंत प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। अरवली ग्रीन वॉल प्रकल्प गुरुग्राम जिल्ह्यामध्ये टिकली या ठिकाणावरून या प्रकल्पाचं उद्घाटन झाले आणि वनीकरणाद्वारे वाळवंटीकरण आणि जमिनीचा ऱ्हास जो आहे तो रोखण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखड्याचं अनावरण देखील त्यावेळी करण्यात आलं। वनीकरण करून वाळवंटीकरण आणि जमिनीचा ऱ्हास रोखण्यासाठीचा जो आराखडा आहे त्याचं देखील उद्घाटन त्या ठिकाणी किंवा अनावरण करण्यात आलं। तर हा प्रकल्प आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, लक्षात घ्यायचा आहे। अरावली ग्रीन वॉल प्रोजेक्ट काय आहे बघा, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली यांचा समावेश, कोणाकोणाचा, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली, बघा एक केंद्रशासित प्रदेश आणि 3 राज्य यांचा समावेश असलेल्या अरावली पर्वतरांगेच्या भोवती 1400 किलोमीटर लांब आणि 5 किलोमीटर रुंद हरित पट्टा जो आहे तो तयार करण्याची ही योजना आहे। 1400 किलोमीटर त्याची लांबी आहे आणि 5 किलोमीटर असा रुंद असणार आहे तो हरित पट्टा, म्हणजे त्याच्यामध्ये झाडं लावली जातील। हरित पट्टा म्हणजे काय, झाडांचं त्या ठिकाणी लागवड केली जाईल 1400 किलोमीटर लांबीपर्यंत आणि 5 किलोमीटर रुंदीपर्यंत, आणि यामध्ये देशी वृक्षांची विशेषतः लागवड केली जाणार आहे। आणि त्याचं उद्दिष्ट असं आहे की बाबा जैवविविधता आणि परिसंस्था वाढवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे। जैवविविधता आणि परिसंस्था वाढवण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे, हा आपल्यासाठी महत्त्वाचा भाग आहे। आणि दुसरं म्हणजे हा प्रकल्प आफ्रिकेच्या ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्पापासून प्रेरित आहे। बघा, दक्षिण आफ्रिकेमध्ये अशा प्रकारचा ग्रेट ग्रीन वॉल नावाचा प्रकल्प आहे, त्याच्यापासून हा प्रकल्प काय आहे, प्रेरित आहे। मग आपण बघितलं अरावली ग्रीन वॉल प्रोजेक्ट आपण बघितलाय, त्याच्यामध्ये आपण बघितलं बा दिल्लीपासून हरियाणा, हरियाणापासून राजस्थान आणि राजस्थानमधून खाली गुजरात इथपर्यंत हा प्रकल्प आहे। बघा, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, त्याच्यामध्ये अरावली पर्वतरांग आणि त्याच्यावरती हा 1400 किलोमीटर लांबीचा आणि 5 किलोमीटर रुंदीचा प्रकल्प आहे। त्याच्यामध्ये झाडांची लागवड जी आहे ती केली जाणार आहे। इथपर्यंतचा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे। पुढचा भाग असा आहे बघा, याच्यामध्ये हा काय आहे, पोरबंदर ते पानिपत, बघा 2 ठिकाणे त्याच्यामध्ये, हरियाणामधलं पानिपत आणि गुजरात राज्यामधलं पोरबंदर। हरियाणामधलं पानिपत आणि गुजरात राज्यातलं पोरबंदर हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। बघा, पोरबंदर कुठं आहे, पोरबंदर गुजरातमध्ये, आणि कुठं गेला तो, पानिपतपर्यंत। तुम्हाला काय केलं जाईल, पोरबंदर ते पानिपत हा मुद्दा दिला जाऊ शकतो, तर लक्षात ठेवा पोरबंदर ते पानिपत दरम्यान आहे आणि त्याच्यामध्ये अरावलीचा पूर्ण एरिया त्या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे। तर अशा प्रकारे हा अरावली ग्रीन वॉल प्रोजेक्ट आहे बघा, 1400 किलोमीटर त्याची लांबी आहे, 1400 किलोमीटरचा तो लांबीचा आहे। आणि रुंदी जर आपण बघितली, रुंदी तर रुंदी किती आहे, 5 किलोमीटरची त्याची रुंदी आहे। हा भाग तुमच्या लक्षात राहिला पाहिजे, 5 किलोमीटर रुंद आहे, 1400 किलोमीटर लांबीचा आहे। अरावली ग्रीन वॉल प्रोजेक्ट 25 मार्च 2023ला उद्घाटन झालंय। उद्घाटक होते भूपेंद्र यादव आणि हा प्रकल्पामध्ये जो आहे, या प्रकल्पामध्ये दिल्ली, हरियाणा,
गुजरात, राजस्थान ह्या सर्व राज्यांचा त्या ठिकाणी समावेश आहे. दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे, हे पण लक्षात ठेवा. आले लक्षात इथपर्यंत? आता आपण पुढच्या भागाकडे जायला काही हरकत नाही. आणि हे गुरुग्राम जिल्ह्यामधलं टिकली जे आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आला होता, तर तो विभाग तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं. याच्यामध्ये वृक्ष कोणती लावली जाणार? भारतात जी वृक्ष विशेषतः आहेत म्हणजे देशी वृक्ष ते लावली जातील. चला पुढच्या प्रश्नाकडे या. राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरनं प्रसिद्ध केलेल्या भारताच्या भूस्खलन नकाशानुसार 1998 ते 2022 या कालावधीमध्ये सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना कोणत्या राज्यात घडल्या? बघा काय विचारलं आपल्याला. भारताच्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरनं प्रसिद्ध केलेला जो भारताचा भूस्खलन नकाशा आहे. आता तुम्हाला सांगतो या मुद्द्यावरती प्रश्न आले होते बघा, तलाठी भरतीला याला प्रश्न आले होते. ते काय आले होते की राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर जे आहे याचं नाव विचारलं होतं, म्हणजे भारताचा भूस्खलन नकाशा कोणी प्रसिद्ध केला असं विचारलं होतं. तर राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर आहे त्यानं तो प्रसिद्ध केला. आणि याच्यानुसार 1998 पासून 2022 या कालावधीमध्ये, कोणत्या कालावधीत? 1998 ते 2022 या कालावधीत सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना कोणत्या राज्यामध्ये घडल्या? भूस्खलन म्हणजे काय असतं रे? भूस्खलन तुम्हाला माहिती आहे का काय असतं? आपल्याकडे तळेगावला एक घटना झाली. कुठं झाली? याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एक गाव आता नाही का आपण बघितलंय, तर त्या गावाला ती घटना झाली. पुन्हा आंबेगावची घटना आठवत असेल तुम्हाला. आंबेगावला घटना झाली होती बघा. आंबेगाव पण होतं आपल्या महाराष्ट्रातलं एक नाही, तर तिथं ती घटना झाली होती. मग ते गाव पूर्ण त्या पर्वताच्या डोंगराच्या खाली ते भूस्खलन झालं आणि माती सगळी वरून आली आणि ते गाव बुजलं होतं. मग खूप मोठी जीवितहानी पण त्या ठिकाणी झाली आणि दुर्दैवी घटना असतात अशा. तर अशाच घटनेच्या बाबतीमध्ये सर्वाधिक घटना कुठं घडतात या नकाशानुसार? तर बघा याच्यामध्ये सर्वाधिक घटना मिझोराम राज्यामध्ये घडतात अशा 1998 ते 22च्या कालावधीमध्ये. कुठं घडल्या? मिझोरममध्ये. बघा आता मिझोरम आपण या लेक्चरमध्ये किती बारे अभ्यासले. मिझोरम आपण कुठं कुठं अभ्यासले? उडणारी पालीची एक जात आपण पाहिली, गेक्को मिझोरामिन्सिस नावाची जात बघितली उडणाऱ्या पालीची. आणि त्याच्यानंतर आता आपण बघतो की भूस्खलनाच्या ज्या घटना आहेत त्या सर्वाधिक मिझोरममध्ये झाल्या 98 ते 22 या कालावधीत राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरनं प्रसिद्ध केलेल्या नकाशानुसार. ओडिसाचा मुद्दा काय आपण अभ्यासला? ओडिसामध्ये ईलची एक नवीन प्रजाती आढळली. आणि दुसरं म्हणजे ओडिशामध्ये अजून काय मुद्दा होता? ओडिशानं पिट्टा मँग्रो नावाच्या पक्ष्याची गणना केली, बरोबर. हरियाणा आहे, हरियाणामध्ये ग्रीन वॉल प्रोजेक्टची सुरुवात तिथून झाली आहे की नाही? गुरुग्राम ते पानिपत दरम्यान पानिपत ते इकडं कुठे आहे? गुजरातमधलं पोरबंदर त्या दरम्यानचा प्रकल्प आहे. कर्नाटकच्या बाबत सोलिगा समुदाय पाहिला आपण. सोलिगा इकॅरिनाटा नावाचं कीटक त्या ठिकाणी ते नाव देण्यात आले. तर तो सोलिगा आदिवासी समुदाय आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे. अशा प्रकारे हे मुद्दे आहेत. आणि यानंतर बघा हा जो भारताचा भूस्खलन नकाशा आहे त्याची माहिती आपण घेऊया. हे बघा भूस्खलन असं असतं बघा, हे अशी रस्त्यावरती आपण पाहिलं दरड कोसळणं किंवा भूस्खलन आपण म्हटलं ते बघा असं सगळं डोंगराचा जो भाग आहे तो सगळी माती खाली वाहून येते, त्याला भूस्खलन म्हणतात, बरोबर. मग भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या अंतर्गत येते बघा राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर. त्यानं हा भारताचा नकाशा प्रकाशित केला होता जो भूस्खलनाच्या बाबतीमध्ये होता. आणि याच्यामध्ये 1998 पासून 2022 या कालावधीमध्ये सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना कोणत्या राज्यामध्ये झाल्या? तर मिझोरममध्ये झाल्या. कोणत्या राज्यामध्ये या घटना झाल्या? मिझोरम राज्यामध्ये झाल्या. आणि सर्वाधिक भूस्खलन झालेल्या जिल्ह्यामध्ये अरुणाचल प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये बघा 16 जिल्हे जे आहेत ते सर्वाधिक भूस्खलनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर. जिल्ह्यांच्या बाबत विचारलं तर अरुणाचल प्रदेश, एकूण राज्य जर विचारलं तर मिझोराम. जिल्ह्यांच्या संख्येमध्ये अरुणाचल प्रदेशचे सर्वाधिक 16. आता प्रत्येक राज्यामध्ये कमी जास्त जिल्हे आहेत त्यामुळे जिल्ह्यांच्या संख्येत पहिला दुसरा तर आपण नाही म्हणता येणार, कारण राज्याच्या बाबतीमध्ये सर्वाधिक घटना मिझोरममध्ये झाल्या. पण जिल्ह्यानुसार जर बघितलं सर्वाधिक जिल्हे कोणते आहेत बाबा, तर अरुणाचल प्रदेशचे 16 जिल्हे ज्याच्यामध्ये अशा घटना घडतात. केरळचे 14 जिल्हे आहेत. केरळचे किती आहेत? 14 जिल्हे. उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरचे प्रत्येकी 13 जिल्हे त्या ठिकाणी आहेत. हिमाचल प्रदेश, आसाम, महाराष्ट्र यांचे प्रत्येकी 11 जिल्हे आहेत जिल्ह्यामध्ये, बरं का. आपल्या महाराष्ट्रातले 11 जिल्हे तिथं सर्वाधिक घटना आपण पाहतो जिल्ह्यानुसार जर बघितलं तर. मिझोरमच्या 8 आहेत, पण मिझोरम जो आहे तो एकूण घटनांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. नागालँडचे 7 यांचा त्या ठिकाणी समावेश आहे. आणि उत्तराखंडमधलं रुद्रप्रयाग जे आहे या जिल्ह्यामध्ये भूस्खलनाची घनता आणि भूस्खलनाचा धोका देशामध्ये सर्वाधिक आहे. तर तुम्हाला या पॉईंटवरती प्रश्न जे आहे मल्टीलाईनमध्ये आला तर 1, 2 आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर, हे 3 लाईन तुम्हाला महत्त्वाच्या ठरतात. तर तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. बघा रुद्रप्रयाग लक्षात ठेवा, मिझोराम लक्षात ठेवा आणि दुसरा मुद्दा काय सांगितला मी तुम्हाला, राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हा मुद्दा आहे तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती कोणत्याही भागावरती प्रश्न आला तरी आपली त्या ठिकाणी तयारी असणं गरजेचं आहे. चला पुढच्या भागाकडे आपण जायचं आता.
भूस्खलन नकाशाचा मुद्दा लक्षात आला असेल तर आपण आता पुढच्या भागाकडे जायला काही हरकत नाही. चला आता बघा आपण पुढच्या भागाकडे आलोय. कोणाचीही राष्ट्रीय अधिसत्ता नसणाऱ्या आणि पृथ्वीवरील महासागरांपैकी 2/3 भाग असलेल्या महासागराचं संरक्षण करण्यासाठी कोणी उच्च समुद्र करार केला. बघा आता प्रश्न खूप मोठा आहे पण तुम्हाला हेडिंग माहीत असली पाहिजे. हेडिंग काय राहते? उच्च समुद्र करार. बस उच्च समुद्र करार कोणी केला बस एवढंच. बाकी मग त्याचा उद्देश वगैरे सगळं प्रश्नात दिलेलं आहे. काय दिलंय? कोणाचीही राष्ट्रीय अधिसत्ता नसणाऱ्या म्हणजे कोणत्याही देशाच्या अंतर्गत येत नसलेल्या महासागराचं म्हणजे पृथ्वीवरील जे महासागर आहे त्याच्यापैकी 2/3 भाग आहे बघा जिथं कोणाची अधिसत्ता नाही त्याला उच्च समुद्र आहे असं म्हणतात. आणि त्या महासागराचं रक्षण करण्यासाठी एक करार करण्यात आला. आता हे कोणत्या संघटनेनं केलं असं आपल्याला विचारले. बघा आता इथं संघटनांची नावं आलीत. मी तुम्हाला प्रत्येक संघटना रिवाईज करून देतो कोणाच्या बाबत काय मुद्दे चर्चेला होते. बघा G20 जी आहे G20चा 21वा सदस्य बनला आफ्रिकन युनियन. त्याची परिषद भारतामध्ये झाली सप्टेंबरमध्ये. 11 सप्टेंबरला ती दिल्लीला झाली आणि या परिषदेमध्ये आफ्रिकन युनियन जो आहे तो सदस्य बनलेला आहे 21वा. बरोबर. नंतर बघा ब्रिक्स आहे. ब्रिक्स संघटनेचे पुन्हा 6 का 5 देश नवे सदस्य झाले. बरोबर की नाही. आणि मग त्याची सदस्य संख्या आता 11वर येणार आहे. ते 1 जानेवारी 2024 पासून त्याचे सदस्यत्व लागू होईल. संयुक्त राष्ट्र आहे तर उत्तर याचं संयुक्त राष्ट्र आहे. बघा पर्याय क्रमांक 3. उत्तर काय आहे? संयुक्त राष्ट्र त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. आणि अरब लीगमध्ये सिरिया नावाचा देश जो आहे तो पुन्हा एकदा सामील झाला आहे कारण त्याला 2011 मध्ये काढून टाकलं होतं. लाठीचार्ज केला होता मोर्चावरती तर त्यामुळे अरब लीग चर्चेला होती आहे की नाही. 1960 का अशी काहीतरी त्याची स्थापना आहे तर ते थोडंसं कन्फ्यूज होते मला पण तुम्ही ते लक्षात घेऊन टाकायचं आहे. चला आलं लक्षात. संयुक्त राष्ट्रानं उच्च समुद्र करार केला. ज्या समुद्रावर कोणत्याही देशाचं त्या ठिकाणी अधिसत्ता नाही त्या समुद्राच्या बाबत त्याचं संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं हा करार केला. त्याला उच्च समुद्र करार म्हणतात. मग हा जो करार आहे तो कशाबद्दल कधी झाला काय झालं सगळे मुद्दे आपण बघूया. बघा कोणत्याही देशाची अधिसत्ता नसणारा जो सागरी भाग आहे त्या ठिकाणी हा करार त्या सागराला लागू होणार. बरं कराराचं नाव काय आहे? उच्च समुद्र करार असं लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्र संघटनेनं केलाय. नंतर हा किती भाग आहे बरं? 2/3 भाग आहे. एकूण महासागरापैकी 2/3 भाग आहे ज्याच्यावर कोणाचं अस्तित्व नाही. नंतर न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये बघा संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय कुठे? न्यूयॉर्कला आहे. तिथं 4 मार्च 2023 रोजी कधी झाला? 4 मार्च 2023 रोजी हा करार अंतिम झाला. आणि निधी आणि मासेमारीच्या अधिकारांवरील मतभेदांमुळे पूर्वीच्या वाटाघाटी पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. बघा निधी आणि मासेमारी म्हणजे पैसा आणि मासेमारी याच्याबाबत जे काही त्यांचे मतभेद असतील त्याच्यामुळं मागच्या वाटाघाटी सक्सेस होऊ शकल्या नाही आणि मग हा करार झाला नव्हता पण तो आता झालेला आहे. नंतर महासागर संरक्षणावरील पूर्वीचा आंतरराष्ट्रीय करार 40 वर्षांपूर्वी 1982 मध्ये झाला होता. याच्या अगोदर जो झाला होता महासागर संरक्षणाच्या बाबतचा तो कधी झाला होता? 1982 मध्ये झाला होता. कधी झाला होता तर 1982 मध्ये झाला होता. आणि आत्ता जो झाला तो 2023च्या 4 मार्च 2023ला झाला. बघा आता मार्च महिना आलाय. मार्च महिन्यामध्ये आपण एक तारीख आत्ता पुन्हा अभ्यासलेली आहे. कोणती अभ्यासली आपण? 25 मार्चची अभ्यासली का रे? 25 मार्च ही तारीख आपण अभ्यासली. बरोबर. 25 मार्च 2023 अभ्यासली. काय अभ्यासलं तिथं? अरावली ग्रीनवॉल प्रोजेक्ट अभ्यासला. तो कुठून होतोय? गुजरातमधल्या पोरबंदरवरून सुरू होतून पानिपतपर्यंत जातो हरियाणामध्ये. त्याच्यामध्ये गुजरात पुढं राजस्थान त्याच्या पुढे गेले हरियाणा आणि नंतर दिल्ली यांचा समावेश अरावली. आणि ते 1400 किलोमीटर 5 किलोमीटर रुंदी हा भाग आपण अभ्यासला त्या ग्रीनवॉल प्रोजेक्टच्या बाबत. भूपेंद्र यादव त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं 25 मार्च 2023ला. कुठं झालं? हरियाणामधल्या टिकली या गावी झालं. बरोबर आहे की नाही. मग इकडे आपण बघतो बघा 82ला पहिला झाला होता. आता 4 मार्च 2023ला उच्च समुद्र करार या वर्षीचा झाला आहे. बरोबर. नंतर बघा या नव्या करारामुळे जगातल्या 30% महासागर म्हणजे 1/3 आहे ना आपण 2/3 झाला 30% महासागर हे संरक्षित क्षेत्रात येणार असून त्यांच्या संवर्धनासाठी अधिक निधी जो आहे तो उपलब्ध होईल. तसंच समुद्रातील खाणकामासाठी हे नवे नियम केले जाणार आहेत. समुद्रातलं जे खाणकाम असेल त्याच्यासाठी याचे नवे नियम केले जातील. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्राचा उच्च समुद्र करार आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. संयुक्त राष्ट्राचा उच्च समुद्र करार जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तो अशा प्रकारे त्याची सर्व माहिती आहे. 4 मार्च 2023 30% भाग उच्च समुद्र करार आणि त्याच्याबाबत निधीच्या बाबतचा मुद्दा हे लक्षात ठेवायचं आहे. चला या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न बघा काय विचारलाय आता. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये नव्या प्रकारचं पठार आढळले? काय आढळले? पठार आढळले. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये नवीन प्रकारचं पठार त्या ठिकाणी आढळले?
तर बघा या ठिकाणी सगळे जिल्हे तुम्हाला जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत तुमच्या सिलेबसच्या दृष्टीनं. कारण इथं तुम्ही जर बघितलं छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव आहे, अहिल्यानगर आहे, हे तिन्ही शहरं जी आहेत ही कशामुळे चर्चेत होती बरं? नामांतर. नामांतरणामुळे चर्चेत होती, बरोबर. आणि इथं ठाणे आहे बघा, ठाणे. तर ठाणे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठाण्यामध्ये नवीन प्रकारचं पठार जे आहे ते आढळून आले. पर्यावरणीय घडामोडीमध्ये ठाणे त्यासाठी चर्चेला आहे. ठाणे जे आहे ते काय आहे? त्या ठिकाणी नव्या प्रकारचं पठार आढळलेलं आहे. चला मग आपण पुढे जातोय. तर बघतो बघा महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात नव्या प्रकारचं पठार आढळलेलं आहे. तर समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर क्वचित आढळणारं बेसॉल्ट दगडाचे पठार याला सडापण म्हणतात. बघा काय म्हणतात त्याला? सडापण म्हणतात. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेमध्ये ते आढळले. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या रांगेमध्ये ते आढळले, त्याला सडा असं म्हणतात. आणि पुणे या ठिकाणी असणारी आघारकर संशोधन संस्था जी आहे बघा, आघारकर रिसर्च पुन्हा एकदा चर्चेला आलं. ते डायटम शोधलं का नाही त्यांनी? आपण बघितलं सिक्कीममध्ये मागच्या लेक्चरमध्ये, सिक्कीममध्ये डायटमचा शोध लावला नाही का? तर ते काय आहे? ॲडॉल्फ कोसिओलेकी नावाचं डायटम त्यांनी शोधलेलं आहे. आणि हे आघारकर संशोधन संस्था हीच पुन्हा हिचे बघा मंदार दातार आहेत, त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मांजरे गावामध्ये समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर बेसॉल्टचं पठार उजेडात आणलं. म्हणजे ते सापडलं, त्यांनी शोधलं. मग या प्रदेशामध्ये खडकाळ पठारांचा हा चौथा प्रकार आहे. बघा या प्रदेशात खडकाळ पठारांचा हा कितवा प्रकार आहे? चौथा प्रकार आहे. आणि समुद्र सपाटीपासून उंचावर असलेली बेसॉल्टचे पठार, लॅटराईट जांभा पठार आणि कमी उंचीवर असलेली जांभ्याची पठारं असं 3 प्रकार यापूर्वी या प्रदेशात दिसून आले आहेत. बघा या ठिकाणी काय काय आहे? समुद्र सपाटीपासून उंचावर असलेली बेसॉल्टचं पठार, लॅटराईट म्हणजे जांभा पठार आणि कमी उंचीवर असलेली जांभ्याची पठार, अशी 3 प्रकार यापूर्वी या ठिकाणी आढळून आले. आता हे परत एक सडा नावाचं पठार त्या ठिकाणी आढळले. तर आपल्याला जिल्हा माहीत असला पाहिजे. ठाणे जिल्ह्यामध्ये ते आढळलेलं आहे. लक्षात आलं? ठाणे जिल्ह्यामध्ये हे पठार आढळलेलं आहे. चल आता बघा 2022 हे भारतासाठी आत्तापर्यंतचं कितवं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले? 2022 हे भारतासाठी आत्तापर्यंतचं कितवं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले? बघा आता पहा, आतापर्यंत आपण पठार वगैरे पाहिले, हे माहिती बघितली. नीलगिरीचा एक प्रकल्प पाहिला आहे की नाही? आरावली प्रकल्प पाहिला. नीलगिरीच्या बाबत ते झाड बघितलं होतं आपण आहे की नाही? निलारकुंजी नावाचं. आता इथं बघतो आपण 2022 हे भारतासाठी आत्तापर्यंतचं कितवं सर्वाधिक उष्ण ठरलंय? तर बघा हे 5वं सर्वाधिक उष्ण वर्ष आहे. कितवं आहे ते? 5वं. पर्याय क्रमांक 3 उत्तर असलं पाहिजे. 2022 हे भारतासाठी आत्तापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्षांमध्ये 5वं उष्ण आहे. आता बघा या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर मग ते उष्ण तर याच्या अगोदरचं दुसरं वर्ष त्याची उष्णता जी आहे ती जास्त आहे. सर्वाधिक उष्ण वर्षांमध्ये 5व्या क्रमांकाचं उष्ण वर्ष 2022 ठरले, हे लक्षात घ्या. आता मी त्याची डिटेल तुम्हाला इकडे देतो. बघा सरासरी तापमानामध्ये जर आपण बघितलं, पहिलं सर्वाधिक उष्ण म्हणजे आत्तापर्यंतच्या उष्ण वर्षांमध्ये सर्वाधिक कोणतं आहे? तर 2016 आहे. बघा 0.71 अंश सेल्सिअसनं ते उष्ण आहे. 0.71 अंश सेल्सिअस. नंतर बघा सरासरीपेक्षा अधिक तापमान आढळलं. सरासरी जे तापमान आढळतं त्याच्यापेक्षा अधिक तापमान. दुसरं वर्ष जे आहे 2009 याच्यामध्ये सरासरीपेक्षा 0.55 अंश सेल्सिअस तापमान अधिक आढळलं. 17मध्ये बघा 0.54 अधिक आढळलं होतं अंश सेल्सिअसमध्ये. 2010 हे चौथं वर्ष ज्याच्यामध्ये 0.53 अंश सेल्सिअसनं तापमान अधिक आहे सरासरीपेक्षा. आणि 2022 हे 5व्या क्रमांकावर आहे, त्याला 0.51 अंश सेल्सिअस अधिक तापमान त्या ठिकाणी आढळलेलं आहे. अशा प्रकारे 2022 हे जे वर्ष आहे ते 5वं सर्वाधिक सरासरी उष्ण वर्षांमध्ये आलेलं आहे. लक्षात आला मुद्दा सर्वाधिक सरासरी उष्ण वर्षांच्या बाबतचा. आता आपण 2022 हे भारतासाठी आत्तापर्यंत 5वं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. तर बघा हे भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलेली माहिती आहे. त्याच्यानुसार 1901 पासून 2022 पर्यंतच्या माहितीपर्यंत जर पाहिलं तर 5वं सर्वाधिक ठरले. कधीपासून येते? 1901 पासूनच्या माहितीनुसार आहे. कधीपासून आहे? 1901 पासूनच्या. आता जनगणनेचा मुद्दा जर आला समजा, कधीपासून केली जाते? 1872 बरोबर. लॉर्ड मेयो वगैरे ते सगळं इतिहासचा भाग आहे की नाही. आणि इकडे बघा हे आहे हवामानाच्या बाबतचं. कधी आहे? 1901 ते 2022. नंतर पुढे आले तुम्ही 1998 पासून सलग 25 वर्ष भारतातील तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा अधिक राहिलेलं आहे. सलग 25 वर्ष.
1998 पासून जे आपण बघतोय ते सलग 25 वर्ष भारताचं तापमान जे आहे ते सरासरी पेक्षा अधिक होतं आणि भारतासाठी आत्तापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष जर पाहिलं तर 2016 आहे, हे आपण पहिल्या क्रमांकावर बघतो ना, की नाही. आणि 2022 हे 5वं सर्वाधिक उष्ण वर्ष आहे. 2016 आत्तापर्यंत सर्वाधिक उष्ण. बळींच्या बाबतीत 2022 वर्षात सर्वाधिक मृत्यू वीज कोसळणं आणि वादळांमुळे झालीत. तर हाही मुद्दा आपल्याला मल्टीलाईनच्या बाबतीमध्ये लक्षात असला पाहिजे. बळींच्या बाबतीमध्ये वीज कोसळणं आणि वादळांमुळे सर्वाधिक मृत्यू त्या ठिकाणी झालेले आहेत. अशा प्रकारे ही डिटेल्स आहे. चला, पुढचा प्रश्न आहे बघा आपल्यासाठी. पुढचा भाग जर आपण बघितला तर या ठिकाणी बघा, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं देशातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांसाठी 2022च्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापन प्रक्रियेच्या 5व्या टप्प्याचे निकाल जाहीर केले असून कोणता व्याघ्र प्रकल्प प्रथम स्थानी आलाय बघा. आता प्रश्न खूप मोठा आहे, समजण्यासाठी अवघड जातो. मग मी तुम्हाला इथं शॉर्टकटमध्ये सांगतो. व्याघ्र प्रकल्पाचं मूल्यमापन केलं आणि त्या मूल्यमापनामध्ये कोणता व्याघ्र प्रकल्प जो आहे तो भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आला, असा प्रश्न आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी मी सांगतो तुम्हाला. बघा, या ठिकाणी नागरहोल व्याघ्र प्रकल्प आहे, सातपुडा बांदीपूर व्याघ्र प्रकल्प आहे आणि पेरियार व्याघ्र प्रकल्प आहे केरळचा. तर उत्तर जे आहे ते केरळचा पेरियार व्याघ्र प्रकल्प आहे बघा. कोणता आहे? पेरियार व्याघ्र प्रकल्प केरळचा हा पहिल्या क्रमांकावर आलाय. कशामध्ये? त्याच्या मूल्यमापनामध्ये. आणि कोणी केलं ते? राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं ते मूल्यमापन केलंय व्याघ्र प्रकल्पांचं. तर त्याच्यामध्ये म्हणजे राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य दोन्हीचं केलं ते. त्याच्यात व्याघ्र प्रकल्प पहिला आला पेरियारचा. तर व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापन प्रक्रियेसाठीचं ते काय आहे? मूल्यमापन केलेलं आहे. मग बघा, केरळमधला पेरियार व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी चर्चेला आलाय. तर आपण थोडी माहिती घेऊया. राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यासाठी हे मूल्यमापन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं देशातील राष्ट्रीय उद्यानं आणि वन्यजीव अभयारण्यांसाठी 2022च्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापन प्रक्रियेच्या 5व्या टप्प्याचे निकाल जाहीर केलेत बघा. कितव्या टप्प्याचे आहेत? 5व्या टप्प्याचे. आणि त्याच्यानुसार पेरियार व्याघ्र प्रकल्प जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आला केरळमधला. दुसऱ्या क्रमांकावर सातपुडा व्याघ्र प्रकल्प आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर बांदीपूर व्याघ्र प्रकल्प आहे. दुसऱ्या क्रमांकावर सातपुडा आणि तिसऱ्या क्रमांकावर बांदीपूर हे या ठिकाणी आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि सातपुडा आणि बांदीपूर हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत सोबत. आणि तिसऱ्या स्थानी नागरहोल हे जे आहे त्याला तिसरं स्थान देण्यात आलेलं आहे. बरोबर. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि भारतातील एकूण 51 राष्ट्रीय उद्यानं आणि वन्यजीव अभयारण्यांपैकी महाराष्ट्रातील पेंचला 8वं आणि ताडोबाला 14वं स्थान त्या ठिकाणी मिळाले. बघा, भारतातल्या 51 अभयारण्यापैकी महाराष्ट्रातलं पेंच अभयारण्य हे देशात 8वं आणि ताडोबा जे आहे ते कितवं ठरले? 14वं. मग ताडोबा कुठं आहे आणि पेंच कुठं आहे हा मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे. भूगोलचे चांगले अभ्यास करणारे असेल तर ते लक्षातही आलं असेल की कुठे कोणते आहेत. ताडोबा चंद्रपूर आहे की नाही, आणि पेंच कुठं आहे? नागपूर आहे का? बघून घ्या कोणतं आहे तर. चला बघा, या ठिकाणी आता प्रोजेक्ट टायगरचा मुद्दा आला बघा. आपण व्याघ्रगणना अजून आपण बघितलं नाही, पण प्रोजेक्ट टायगर आपण बघणार आहोत. प्रोजेक्ट टायगरला यावर्षी किती वर्ष पूर्ण झाली हा मुद्दा आहे. प्रोजेक्ट टायगर जो आहे त्याला किती वर्ष पूर्ण झाली बघा. या ठिकाणी वर्षांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस वर्ष काही टप्प्यावरती येतात तर त्याच्या बाबतीमध्ये आपण बघतो बाबा, 25 वर्ष असेल तर रजत महोत्सव, 50 वर्ष असतील तर सुवर्ण महोत्सव, 60 वर्ष असतील तर हीरक महोत्सव, 75 असतील तर त्याच्यामध्ये अमृत महोत्सव, आणि पुढे जर गेलात तुम्ही तर शतक महोत्सव. मग या ठिकाणी याला 50 वर्ष पूर्ण झालीत. पर्याय क्रमांक दुसरा याचं बरोबर उत्तर आहे. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झालीत. मग हा प्रोजेक्ट टायगर का चर्चेत होता तर 50 वर्षामुळे. तर त्याची थोडी माहिती आपण इकडे घेऊया. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2023 रोजी, कधी? 9 एप्रिल 2023 रोजी कर्नाटकमधल्या मैसूर इथून मैसूर विद्यापीठात प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन केलं होतं. कुठं केलं त्यांनी? मैसूरला. आपल्याला विचारलं जातं की बा पंतप्रधान होते तुमचे, मग ते पंतप्रधान या सोहळ्यासाठी कुठून त्यांनी याचं उद्घाटन केलं तर मैसूरमध्ये केलं. मैसूर कुठं आहे? कर्नाटकमध्ये. मैसूर हे पण होतं नाही का, सत्ता पण होती मैसूरला, मैसूर राजधानी होती टिपू सुलतानची. मग तोही मुद्दा त्या ठिकाणी आहे. मैसूर राज्य आपल्याला इतिहासामध्ये आहे. तसं मैसूर विद्यापीठ पण लक्षात ठेवा.
पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स म्हणजे IBCA म्हणजेच मार्जार कुळातील मोठ्या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी त्या ठिकाणी काय केलं, एक मोहीम देखील सुरू केली. त्याला आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स असं म्हणतात, बरोबर. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स सुरू केली. नंतर पुन्हा काय केलं, मोदी यांनी अमृतकाल का व्हिजन फॉर टायगर कन्झर्वेशन हे पुस्तक तसंच अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या 5व्या फेरीचा सारांश अहवाल पण प्रसिद्ध केला होता. त्याच्यानंतर व्याघ्रगणना जी आहे ती पूर्णतः प्रसिद्ध झाली आणि ही आकडेवारी जी होती ती सरासरीची होती, नंतरची झाली ती पूर्ण डिटेलमध्ये आली आहे. मग ती व्याघ्रगणनेची आकडेवारी आपण व्याघ्रगणनेमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा त्यांनी काही ट्विटर हँडलला काही माहिती दिली होती बघा. तर त्यामध्ये माहितीमध्ये जर आपण बघितलं तर भारतानं 75 वर्ष यावर्षी भारताला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आणि त्या 75 वर्षामध्ये भारतामध्ये जागतिक वाघांच्या संख्येमध्ये 75% वाघ भारतामध्ये राहतात. हाही या ठिकाणी त्यांनी मुद्दा जो आहे तो फोकस केला होता, म्हणून आपल्याला तो मुद्दा इम्पॉर्टंट असतो बघा. जागतिक लोकसंख्येच्या जागतिक वाघांच्या संख्येमध्ये 75% वाघ आपल्या भारतात राहतात असं त्यांनी ट्विटरला दिलं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे इथं तुम्ही बघता हे 50 वर्षाचा लोगो तो आहे त्याचा. आणि दुसरं म्हणजे ही बिग कॅट अलायन्स जी आहे त्याच्याबाबतही त्यांनी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेमधून आपल्याकडे चित्ते आणण्यात आलेत बघा. तर त्याच्याबाबतही त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला होता की नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका या 2 देशांमधून आपण चित्ते आयात केले. चित्ते आयात करून आपण त्यांचं काय केलं, संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि जगातला पहिलाच चित्त्यांसाठीचा हा प्रकल्प होता बघा अशा प्रकारचा. तर तोही आपण त्या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये तो राबवलेला आहे. तर तेही मुद्दा या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. चला बघा, प्रोजेक्ट टायगरमध्ये सुरुवातीला किती व्याघ्र प्रकल्प होते. आता प्रोजेक्ट टायगरबद्दल माहिती घ्यायची. आपण 50 वर्ष बघितले मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये त्याला 50 वर्ष पूर्ण झालीत. मग हा टायगर प्रोजेक्ट जो आहे त्याला किती सुरुवात ज्यावेळेस झाली त्याची त्यावेळेस किती व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. तर बघा सुरुवातीला 9 व्याघ्र प्रकल्प होते. किती होते, 9 व्याघ्र प्रकल्प. प्रोजेक्ट टायगरच्या सुरुवातीची व्याघ्र प्रकल्पांची संख्या 9 आहे. मग या ठिकाणी आपण माहिती घेऊया बघा. हे भारतातले आत्ता सध्या असणारे व्याघ्र प्रकल्प आहेत. हे जे सगळे दिसत आहेत हे आता हा सारिस्का आहे राजस्थानमध्ये, हा रणथंबोर आहे राजस्थानमध्ये, आणि हा जो आहे तो मुकुंदरा नावाचा आहे बघा, हा पण राजस्थानमध्ये आहे. 3 राजस्थानमध्ये दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्रात आपण पाहिले तर कोणतं आहे बघा, बोर व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर बघा या ठिकाणचा जो दिसतो तो पेंच व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी. नंतर इकडे पाहिलं तर आपण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर बघा मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो इथं आहे अमरावतीमध्ये 1 2 3 4. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प इकडे 5वा दिलेला आहे. म्हणजे हा नकाशा जो आहे तो ॲक्युरेट आहे की नाही हे आपण सांगू शकणार नाही, कारण पर्याय तुम्हाला याचा गोष्ट सांगतो काय आहे. 54 आणि 55 व्याघ्र प्रकल्प हा वादग्रस्त आहे. नेटवरती कितीही तुम्ही सर्च करा, म्हणजे तुम्ही जर समजा राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या वेबसाईटवरती गेले, व्याघ्र संवर्धन प्राधिकरण जे आहे तिथे तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला 54वा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो हा दिसतो बघा, विरांगना दुर्गावती मध्य प्रदेशचा, त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती, बरोबर. अधिकृत वेबसाईटवरती विरांगना दुर्गावती मध्य प्रदेशमधला व्याघ्र प्रकल्प दिसतो. पण तुम्ही जर तुम्ही इतर वेबसाईट्स पाहिल्या, समजा इतर ज्या वेबसाईट्स आहेत त्या ठिकाणी जर पाहिलं तर तिथं 54वा व्याघ्र प्रकल्प तर दुसराच दिसतो छत्तीसगडमध्ये, पण 55वा पण दिसतो. तो 55वा राणीपूर दिसतो. नाही, 55वा जो आहे तो पण वेगळाच आहे, तो नवीन आहे याच्यामध्ये आहे तो. तर ते त्या ठिकाणी तिथं कन्फ्युजन आहे. मग आपण काय केलं, आपण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची जी वेबसाईट आहे तिथूनच आपण शेवटचा व्याघ्र प्रकल्प घेतला. त्यांच्या वेबसाईटवरून जी PDF आहे त्याच्यावरती बघा 54वा व्याघ्र प्रकल्प म्हणून विरांगना दुर्गावती मध्य प्रदेश हा दिलेला आहे. आणि ती 19 सप्टेंबरच्या आसपासची PDF आहे जी मध्य प्रदेश सरकारची त्या ठिकाणी त्यांनी संदर्भ म्हणून दिलेली आहे गव्हर्नमेंटच्या साईटवरती. तर त्यानुसार विरांगना दुर्गावती 54वा आहे. आता इथं जर तुम्हाला विचारला मुद्दा आणि तिथं तुम्ही कन्फ्यूज झाले तर तुम्हाला मी संदर्भ सांगितला की कुठे जाऊन तुम्हाला त्याचा शोध घ्यायचा आहे. तर गव्हर्नमेंटच्या साईटनुसार 54वा जो आहे तो विरांगना दुर्गावती मध्य प्रदेश आहे, हे लक्षात ठेवा. नंतर बघा प्रोजेक्ट टायगरची मुद्दे जर आपण पाहिले तर सुरुवात झाली बघा 1973च्या 1 एप्रिल रोजी. 1 एप्रिल 1973ला हा प्रोजेक्ट सुरू झाला. याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतला तर घेतला बघा इंदिरा गांधींनी. इंदिरा गांधी कोण आहेत, पंतप्रधान आहेत, बरोबर, त्यावेळेसच्या माजी पंतप्रधान सध्या. त्यानंतर बघा सुरुवातीला व्याघ्र प्रकल्प होते 9,
आणि आत्ताची संख्या आहे 54. आता हे 54 का 55 हा मुद्दा जो आहे तो थोडा कन्फ्युजिंग आहे, कारण त्याच्याबाबत प्रॉपर सोर्स आपल्याला मिळाले नाहीत. कारण जो 55वा व्याघ्र प्रकल्प किंवा जो 54 म्हणून त्यांनी न्यूजला दिला तो फक्त एकाच न्यूजपेपरला आहे, तो म्हणजे कोणता न्यूजपेपर, टाइम्स ऑफ इंडिया. बाकी कोणत्याही न्यूजपेपरला तो मुद्दा नाही आहे. त्यामुळे इतर गोष्टीमध्ये त्याच्यावरती काय आपल्याला भरोसा वाटत नाही, कारण पत्रकार जे असतात ते पत्रकाराकडूनही कधी कधी एखाद्या वेळी त्याच्यामध्ये चूक होऊ शकते. तर तो गोष्ट असू शकते किंवा मग त्याचा संदर्भ त्यांनी द्यायला हवा होता, पण तसा संदर्भ आपल्याला मिळालेला नाही आहे. म्हणून आपण 54वा व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणता घेतला आहे, तर वीरांगना दुर्गावती. लक्षात ठेवायचा मुद्दा मी मुद्दामून क्लिअर करून देतो, कारण इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होणार आहे, वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळी माहिती येऊ शकते. चला, 1973 साली संरक्षित करण्यात आलेल्या 9व्या व्याघ्र प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातला एकमेव मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प होता बघा. हा जो आपला मेळघाट आहे, कुठे तो अमरावती जिल्ह्यामध्ये. तर हा 9 व्याघ्र प्रकल्पातला महाराष्ट्रातला एकमेव होता. जे पहिले 9 व्याघ्र प्रकल्प आहेत त्यातला महाराष्ट्रातला मेळघाट हा एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे 9 पैकी. नंतर बघा, भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प जी यादी दिलेली आहे त्याच्यानुसार कर्नाटकमधला बांदीपूर व्याघ्र प्रकल्प पहिल्या क्रमांकावरती. नंतर बघा, प्रोजेक्ट टायगरच्या सुरुवातीला भारतामध्ये 268 एवढी वाघांची संख्या होती. किती होती? 268. आता ती संख्या 2022 मध्ये केलेल्या गणनेच्या आधारावरती 3682 पर्यंत पोहोचलेली आहे. किती पोहोचली? 3682. भारतातल्या वाघांची संख्या किती झाली? 3682. आणि जगातील एकूण वाघापैकी 75% म्हणजे 75% वाघ भारतात आहेत. भारताला 75 वर्ष पूर्ण झाले त्या कालावधीपर्यंत, बरोबर. भारतातील व्याघ्र प्रकल्पांनी 75,000 चौरस किलोमीटर क्षेत्र पण व्यापलेलं आहे बघा. 75. मुद्दा कसा आला तुम्हाला? भारताला 75 वर्ष पूर्ण झाली आणि क्षेत्र किती व्यापलंय व्याघ्र प्रकल्पांनी? 75,000 चौरस किलोमीटर. आणि जगातली एकूण वाघांपैकी 75% वाघांचा अधिवास जो आहे तो आपल्या भारतामध्ये आहे. एकूण संख्या जर पाहिली तर 3682 एवढी संख्या भारतामध्ये वाघांची. आणि त्यापैकी 268 जी आहे ती पहिली संख्या, ज्यावेळेस व्याघ्र प्रोजेक्ट टायगर सुरू झाला त्यावेळेची ती संख्या आहे. अशा प्रकारे तुम्हाला व्याघ्र प्रकल्पांचा मुद्दा आहे. इकडे नकाशामध्ये तुम्हाला व्याघ्र प्रकल्प दिसत आहेत. चला, आता बघा, याच दिवशी पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची घोषणा केली होती, बरोबर. मग आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स काय आहे? तर बघा, 28 मे 2023 इथं काय विचारलं तुम्हाला? आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा प्रारंभ कधी करण्यात आला, म्हणजे सुरुवात कधी करण्यात आली? तर बघा, या ठिकाणी तारखा आहेत, 4 तारखा आहेत. मग प्रत्येक तारखेशी संबंधित मुद्दा काही ना काही आहे. तर इथं 28 मे 2023 आहे. तर हे नवीन संसद भवन जे आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे बघा. 1 एप्रिल 1973ला प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झालेली हे आपण बघितलंय. आणि 1 एप्रिल 2023ला प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाली पाहिजे. आणि 9 एप्रिल 2023चा पर्याय राहतो, हे उत्तर असलं पाहिजे, पर्याय क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची सुरुवात 9 एप्रिल 2023ला झालेली आहे, बरोबर उत्तर लक्षात ठेवायचं, 9 एप्रिल 2023. चला बघा, आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA हिचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2023 रोजी केलेला आहे. कधी केला आहे? 9 एप्रिल 2023ला. मग जुलै 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशिया खंडात होणाऱ्या अवैध शिकारी आणि वन्यजीव व्यापाराला आळा घालण्यासाठी जागतिक नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. कधी केलं होतं? 2019 मध्ये. आणि 2019 नंतर 9 एप्रिल 2023ला आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना त्यांनी केलेली आहे, लक्षात घ्या. नंतर बघा, आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा नेपाळ जो आहे तो संस्थापक सदस्य देखील या ठिकाणी बनलेला आहे. चला, नेपाळ पण त्या ठिकाणी संस्थापक सदस्य बनलाय. आणि मार्जार कुळामधील म्हणजे मांजरीच्या कुळामधील मोठ्या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी ही आंतरराष्ट्रीय आघाडी जी आहे ती सुरू करण्यात आली असून मार्जार कुळातील जगातील 7 मोठ्या वन्य प्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करणार आहे. काय? तर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स. लक्षात आलं? बघा, याच्यामध्ये कोणकोणते प्राणी येणार आहेत बघून घ्या. वाघ असणारे, सिंह असणारे, बिबटे असणारे, हिमबिबटे असणारे, प्युमा असणारे, जगवार असणारे आणि चित्ता, एवढे प्राणी त्याच्यामध्ये येतात. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, प्युमा, जगवार आणि चित्ता. चित्त्याच्या बाबत तुम्हाला माहिती आहे, मध्य प्रदेशामध्ये कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये जगातला पहिला चित्ता संवर्धन प्रकल्प सुरू झालाय. नंतर वाघाच्या बाबतीमध्ये जनगणना पाहिली, 3600 किती वाघ आहेत आपल्याकडे? 82 का, बरोबर का. त्याच्यानंतर बघा,
या प्रजातींना आश्रय देणारे देश या आघाडीचे सदस्य बनतील. म्हणजे ह्या ज्या 7 प्रजाती आहेत त्यांना ज्या देशामध्ये आश्रय दिला जातो ते लोक याचा सदस्य बनतील. तर ही आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स 9 एप्रिल 2023ला सुरू झाली. एवढा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा. बाकी त्याच्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. बघा 2023ला पंतप्रधानांनी याच्याबाबतची घोषणा जी होती ती केली होती की त्याच्यामध्ये आव्हान केलं होतं आणि ते 9 एप्रिल रोजी त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. चला नंतर पुढे तुम्ही पाहिलं वाईल्ड लाईफ संरक्षण इसके लिए इंटरनॅशनल अलायन्स समय की जरूरत आहे असं त्यांनी दिलं होतं है की नाही. तर हे जे आहे ते ट्विटर खाते आहेत पंतप्रधानांचे, तिथले ते ट्विटर आहेत. तर आपण ते या ठिकाणी पाहिलेले आहेत, कारण थोडंसं माइंड मॅप तयार होण्यासाठी चित्र पण गरजेचे असतात. तर त्यानुसार आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे. बघा पुढे आपल्याला विचारले आगामी 5 वर्ष आत्तापर्यंतची सर्वात गरम वर्ष असतील असा इशारा कोणत्या संस्थेनं दिला. आगामी 5 वर्ष आत्तापर्यंतची सर्वात गरम वर्ष असणार आहेत. तर याचा इशारा देणारी संस्था आपल्याला विचारली. बघा या ठिकाणी या वर्षामध्ये आलेल्या संघटना ज्या आहेत ज्या चर्चेत आल्यात त्यांच्याबाबतचे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाबत आपण उच्च समुद्र करार पाहिला की हा एक करार झाला 25 कधी झाला हा करार आपल्या याच्यामध्ये 4 एप्रिल का बरोबर आहे का. संयुक्त राष्ट्राने केलेला करार आपण पाहिले तारीख. मग तो करार जो झाला उच्च समुद्र करार, या उच्च समुद्र करारामध्ये काय जागतिक महासागरापैकी ज्या महासागरावरती कोणत्याही देशाचं वर्चस्व त्या ठिकाणी नाही त्या देशाचं महासागराचं संरक्षण करणं हे कोणी ठरवलेलं आहे, संयुक्त राष्ट्राने. त्या संबंधित त्यांनी करार केला. हा आपण मुद्दा पाहिला, त्याला उच्च समुद्र करार म्हणतात. या ठिकाणी जागतिक बँक आहे. जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी काही देशांचे अर्ज आले होते. त्याच्यामध्ये जागतिक बँकेने एक अहवाल सादर केला. त्यामध्ये सांगितलं जागतिक बँकेचा सर्वाधिक कर्ज घेणारा देश कोणता. मग तो सांगितला पाकिस्तान आहे. पाकिस्तानला सर्वाधिक कर्ज दिले. नंतर बघा जागतिक हवामान संघटना, इथं आपले एक महापात्रा म्हणून नावाचे व्यक्ती आहेत. तर त्यांची निवडीच्या उपाध्यक्षपदी झालेली आहे, भारताचे आहेत हे नाही. नंतर नाटो आहे. बघा नाटोचा 31वा सदस्य फिनलँड बनला आहे बरोबर. नाटोचा 31वा सदस्य, नाटो ही लष्करी आघाडी आहे बरोबर, तिचा 31वा सदस्य फिनलँड बनला आहे. आणि इथं जागतिक हवामान संघटना आहे. तर उत्तर बघा या ठिकाणी आगामी 5 वर्ष आत्तापर्यंतची सगळ्यात गरम वर्ष असतील असा इशारा देणारी संघटना आहे संयुक्त राष्ट्र. कन्फ्युजन झालं असेल तुम्हाला राष्ट्रीय हवामान संघटना जागतिक हवामान संघटनेच्या बाबत, तर तसं नाही आहे. संयुक्त राष्ट्राने तो इशारा दिला आहे, त्यांच्याबाबतचा वेगळा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. चला बघा आगामी 5 वर्ष आत्तापर्यंतची सगळ्यात गरम वर्ष असतील असं युनायटेड नेशन्सनं सांगितलेलं आहे. तर 2023 ते 2027 ही आगामी 5 वर्ष आत्तापर्यंतची सर्वात गरम वर्ष असतील असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिलेला आहे. कोणी दिला तो? संयुक्त राष्ट्रांनी. आपण उच्च समुद्र करार पण संयुक्त राष्ट्राचा पाहिला पर्यावरण विषयक घडामोडीमध्ये, आणि आता त्यांनी तो इशारा पण दिला. आणि त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये रशियाबाबतचा एक करार त्या ठिकाणी ठराव आणला होता. त्याला भारतानं काय केलं, तटस्थता दर्शवली की युक्रेनमधून सैन्य माघारी घेण्यासंबंधित होता तो. नंतर आता परत संयुक्त राष्ट्रामध्ये इस्रायल आणि हमासचं जे युद्ध आहे त्याच्याबाबतही करार त्या ठिकाणी ठराव करण्यात आला आहे. तर तोही मुद्दा आहे. आणि इकडे बघा अल निनो आणि हरितगृह वायूंच्या एकत्र परिणामामुळे तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संस्थेनं वर्तवलेली आहे. 2027 पर्यंत जागतिक तापमानामध्ये 1.5 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त वाढ होईल. आणि येत्या 5 वर्षांपैकी किमान एका वर्षामध्ये आत्तापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद होईल असं त्यांनी सांगितलेलं. कोणी सांगितलं? संयुक्त राष्ट्राने सांगितलं. तर 2023 ते 2027 हा संपूर्ण काळच सर्वाधिक उष्ण म्हणून नोंदवला जाईल असं या संस्थेने म्हटलेलं आहे. बघा 2023 ते 2027 हा काळ सर्वाधिक उष्ण म्हणून नोंदवला जाईल असं कोणी म्हटलेलं आहे? संयुक्त राष्ट्राने. बघा कालावधी दिला आहे 2023 पासून 2027 पर्यंत. तुम्हाला नमस्ते योजना आठवते? कारण नमस्ते योजना तुम्हाला मी सांगितलं होतं, ही योजना जी आहे तर ही सुरू झाली. मग त्याच्यामध्ये ते गटारामध्ये जे काही काम करणारे लोक आहेत गटारं स्वच्छ करणं, तर ते बंद करायची ती प्रथा आणि त्यांच्यासाठी यांत्रिकीकरण वगैरे करून ते सुविधा द्यायच्या. तर त्याचा कालावधी होता बघा 22-23 पासून 26-27 पर्यंत असा काहीतरी कालावधी आहे, 4 वर्षांचा का 3 वर्षांचा. तो कालावधी तुम्हाला आठवला पाहिजे. नंतर बघा जागतिक हवामान संघटना या ठिकाणी आहे. बघा या ठिकाणी आपल्याकडनं काय झालं माहिती आहे का,
प्रश्नामध्ये पर्याय देताना आपण दोन्ही दिले. जागतिक हवामान संस्था ही संयुक्त राष्ट्राची संस्था आहे, पण मग या ठिकाणी आपण 2 पर्याय दिल्यामुळे आपला इकडचा जो मुद्दा आहे इथं लक्षात घेऊन टाका. इथं थोडंसं आपल्याकडून प्रिंट मिस्टेक आहे. ही जागतिक हवामान संघटना इथं नव्हती पाहिजे, म्हणजे हे पण उत्तर येते बघा. जागतिक हवामान संघटना आणि संयुक्त राष्ट्र दोन्ही उत्तर येते, म्हणजे हा प्रश्न कसा असला पाहिजे, प्रिंट मिस्टेक. मग याला आपण कॅन्सल करूया. चला कॅन्सल करून टाकू, त्याला लक्षात घेऊन टाका. हा प्रश्न आपण इथं कॅन्सल करतोय. चला बघा, आता संयुक्त राष्ट्राची जी हवामान संस्था आहे, तर जागतिक हवामानशास्त्र संघटना ही संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष संस्था आहे. हिची स्थापना 23 मार्च 1950ला झाली. कधी झाली? 23 मार्च 1950ला. मुख्यालय कुठं आहे? स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा या ठिकाणी. कुठं आहे? स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा या ठिकाणी आहे. आणि त्याचा प्रकार असा आहे, ही युनायटेड नेशन्सची विशेष संस्था आहे. तर सध्या हिचे प्रमुख आहेत गेरहार्ड एड्रियन. कोण आहेत? गेरहार्ड एड्रियन. याच्या आता निवडणुका पण झाल्यात. त्याच्या प्रमुखपदी एक महिला आली आणि ती आता 2024 पासून प्रमुख होणार आहे. भारताचे व्यक्ती आहेत ते उपाध्यक्ष बनले. त्याचे 3 उपाध्यक्ष आहेत, एक प्रमुख आहे असं हिचं. सरचिटणीस कोण आहे? पेटरी तालास. जागतिक हवामानशास्त्र संघटना. तर ही संघटना आहे आणि तिनं दिलेल्या अहवालानुसार UN जे आहे त्यांनी तो तशा प्रकारचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. काय तर 5 वर्ष जे असणार आहेत पुढची येणारी ती कशाची असणार आहेत? अत्यंत या ठिकाणी उष्ण असतील असं त्यांनी मत त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. चला पुढचा भाग बघा. जर्मनी आणि संयुक्त अरब अमिराती यांनी पीटर्सबर्ग संवाद कोणत्या ठिकाणी आयोजित केला? कोणता संवाद आहे? पीटर्सबर्ग संवाद. जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीनं पीटर्सबर्ग संवाद कोणत्या ठिकाणी आयोजित केला? तर या ठिकाणी बघा, बर्लिन, दुबई, शारजा, वानखेडे 4 नावं आहेत. आता तुम्हाला मी एका याच्याकडे देणार आहे, क्रीडा घडामोडीची एक हिंट देतो. त्या ठिकाणी याच्यातले 3 नावं चर्चेला आलेत बघा. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं थांबा, नाही, दुबईचा संबंध या ठिकाणी त्या 3 नावाशी नाही आहे. कारण इथं नाव मग दुसरं पाहिजे होतं. 3 ते नावं जर कनेक्ट करायचे. कोणते माहिती आहे का? सचिन तेंडुलकरचे जे संबंधित मुद्दे आहेत स्टेडियम संबंधित, त्याच्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारला आहे, बरोबर? 22 फुटाचा पुतळा आहे तो. नंतर शारजा स्टेडियमचं जे त्या ठिकाणी ते हे आहे, त्या स्टेडियममधल्या एका पवेलियनला नाव दिले सचिन तेंडुलकरांचं. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामधलं सिडनी क्रिकेट स्टेडियम पाहिजे होतं, इथं सिडनी पाहिजे होतं. मग ते मुद्दा कनेक्ट झाला असता. हे थोडंसं आपल्याकडून राहिलं, जाऊ द्या. सिडनी जे आहे, सिडनी आहे का नाही, सिडनीचा पण मुद्दा त्या ठिकाणी आला होता का नाही? सिडनीच्या क्रिकेटच्या मैदानाचं जे गेट आहे त्याला नाव दिलं लारा आणि सचिन तेंडुलकरांचं. तिथं परत एका महिला आहे बघा, ऑस्ट्रेलियातली क्रिकेटर, तिचं ते पुतळा उभारला आहे. आणि इकडं बर्लिन आहे बघा, उत्तर बर्लिन. बर्लिनला हे जे आहे पीटर्सबर्ग संवाद आयोजित करण्यात आला. बर्लिनला काय आयोजित करण्यात आला? पीटर्सबर्ग संवाद आयोजित करण्यात आला. आणि ते दुबईला एक स्पर्धा झाली होती, भारतातली स्पर्धा होती. तिथं ते संतोष ट्रॉफीचा फायनल तिथं झाला. कर्नाटक त्याच्यामध्ये जिंकला. या इकडं आता बघा, जर्मनी जो आहे तो जर्मनी कुठं आहे बघा, इथं नकाशामध्ये जर्मनी आहे. मग जर्मनी जो आहे तो या ठिकाणी आहे. इकडं जर्मनी आहे, दिसतोय का बघा? हा जो भाग आहे तो जर्मनीचा आहे. मग जर्मनीमध्ये संयुक्त अरब अमिरात आणि जर्मनी यांनी 2 आणि 3 मे 2023 दरम्यान बर्लिन या ठिकाणी हवामान बदलावरील पीटर्सबर्ग संवाद आयोजित केला. कोणता संवाद आयोजित केला? पीटर्सबर्ग संवाद आयोजित केला. आणि पीटर्सबर्ग क्लायमेट डायलॉग हा संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेपूर्वी आयोजित केला जाणारा वार्षिक उच्चस्तरीय राजकीय आणि आंतरराष्ट्रीय मंच आहे. वार्षिक उच्चस्तरीय राजकीय आणि आंतरराष्ट्रीय मंच आहे. तर आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, पीटर्सबर्ग संवाद आयोजित झाला जर्मनीतल्या बर्लिनला. आता इथं लक्षात घ्या, इथं संयुक्त अरब अमिराती आहे बघा, आणि याच्यामध्ये दुबई आहे. दुबई, या दुबईला COP28 परिषद होणार आहे बघा. ही जी COP28 परिषद होणार आहे तिच्या अगोदर ही परिषद आयोजित करण्यात आली, हा संवाद आयोजित करण्यात आला. हिच्यामध्ये जे अध्यक्षांचं सल्लागार मंडळ आहे त्याच्यावरती एका भारतीय व्यक्तीची सदस्य म्हणून नेमणूक झाली. त्यांचं नाव काय आहे? तर काय नाव आहे? रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख. लक्षात घ्या कोण आहेत? कोण आहेत ते? अंबानी, मुकेश अंबानी. त्यांचं नाव त्या ठिकाणी सदस्य म्हणून देण्यात आलं. आणि बघा, जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मर्केल त्यांना 2010 मध्ये याची सुरुवात केलेली आहे पीटर्सबर्ग संवादाची.
अँजेला मर्केल ज्या माजी चान्सलर जर्मनीच्या, त्यांनी त्याची सुरुवात केली. अँजेला मर्केल्स पुन्हा चर्चेत आल्या होत्या. का चर्चेत आल्या होत्या माहिती आहे? त्यांना जर्मनीचा सर्वोच्च पुरस्कार यावर्षी देण्यात आला, त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आणि जर्मनी जो आहे तो पायाभूत सुविधा विकास निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावरचा देश आहे. तो अहवालाच्या बाबत आपण बघितला होता. अशा प्रकारे हे सगळे मुद्दे इथं कनेक्ट होतात. तुम्हाला सगळे मुद्दे आठवले पाहिजे, कारण मी ते शिकवलेले आहेत. मग ते शिकवले की तुम्हाला ते आठवलेच पाहिजे. त्याच्याबाबतचे मुद्दे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. या इकडं पुढच्या भागाकडे या ठिकाणी बघा, कोणत्या राज्यामध्ये 3 नवीन संरक्षण अभयारण्यांची घोषणा करण्यात आल्यानं त्या राज्यातील अभयारण्यांची संख्या 26 इतकी झाली. आता बघा, अभयारण्यांच्या संख्येच्या बाबतचा मुद्दा आहे. कोणत्या राज्यातील 3 नवीन संरक्षण अभयारण्यांची घोषणा करण्यात आल्यानं त्या राज्यातील अभयारण्यांची संख्या 26 इतकी झाली. आता इथं तुम्हाला मी 1-2 आकडे लिहितो, त्याच्यावरून आठवतंय का बघा. चला, 50 आणि 23. त्याच्यानंतर बघा पुढं 31 +2 +2 कॅन्सल करू आपण. थांबा, हे जे आहेत ना, हे मी पाठ केलेली ट्रिक आहे. आता हे तुम्हाला कशी लक्षात येते ते बघा. इथं बघा, हे 3 पॉईंट मी लिहिलेत. 31 वरनं 50 झाले, 50 वरनं 3 वाढले 53 झाले, आणि इकडं 23 वरनं 3 वाढले 26 झाले. तर हे सगळं राजस्थानशी संबंधित मुद्दे आहेत बघा. हे जिल्ह्यांची संख्या बघा, 31 होते पहिले, 33 जिल्हे होते, त्यातले 2 कॅन्सल केले, मग 31 राहिले. 31 मधनं त्यांना परत 19 वाढवले, 50 झाले. ते जिल्ह्यांची संख्या. नंतर दुसऱ्यावर परत 3 वाढवले, मग ते झाले 53. आणि इकडे बघा 23 26, म्हणजे अभयारण्यांची संख्या बघा 23 वरनं 26 झाली, ती राजस्थानमध्ये झालेली. बरोबर, पर्याय क्रमांक दुसरा उत्तर आहे. आलं लक्षात? राजस्थानमध्ये अभयारण्यांची संख्या वाढवण्यात आली, 23 वरून आता ती 26 झालेली आहे. नवीन संरक्षण अभयारण्य त्यांनी घोषणा केलेली आहे की नाही, तर ते लक्षात घ्यायचं. राजस्थान जे आहे ते आरोग्याच्या अधिकाराची हमी देणारं पण पहिलं राज्य आहे, अंधत्व नियंत्रण धोरण जाहीर करणारं पण पहिलं राज्य आहे. त्याच्यानंतर इंदिरा गांधींच्या नावानं त्यांनी महिलांसाठी एक योजना पण सुरू केलेली, नाही का. तर ते राजस्थानच्या बाबतचे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. चला पुढच्या मुद्द्याकडे या. बघा, राजस्थानमध्ये 3 नवीन संरक्षण अभयारण्यांची घोषणा झालेली आहे. राजस्थान या ठिकाणी आहे. तर राजस्थानच्या वन विभागानं राजस्थानमधील दुर्मिळ आणि संकटग्रस्त वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी 3 नवीन संरक्षण अभयारण्यांची घोषणा जी आहे ती केलेली आहे. बारासनमधील सोरसन, जोधपूरमधील खिचन आणि भिलवाडामधील हमीरगड ही 3 नवीन अभयारण्ये आहेत त्या ठिकाणी. बघा, 3 नवे अभयारण्य कोणकोणते? सोरसन, खिचन, हमीरगड. यांची नावं तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. सोरसन, खिचन, हमीरगड अशी 3 अभयारण्ये आहेत जी राजस्थानमध्ये नवीन अभयारण्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आली, त्यांना मान्यता देण्यात आली. तर या 3 प्रकल्पामुळे राजस्थानमधील संख्या जी आहे अभयारण्याची ती कितीवर गेली? 26 वरती गेलेली आहे. तर खिचन हे डेमोसेल क्रेनसाठी भारतातलं पहिलं संवर्धन अभयारण्य, हा जो पक्षी आहे क्रेन, डेमोसेल क्रेन, त्याच्यासाठी ते पहिलं अभयारण्य आहे. तर तोही मुद्दा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. राजस्थान तिथं 26 अभयारण्यांची संख्या झाली. एवढा मुद्दा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचा आहे. चला पुढच्या भागाकडे आपण आलो. तर पुढे आपण बघतो बघा, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझममुळे कोण चर्चेत होतं? कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम याच्यामुळे कोण चर्चेत होतं? तर बघा, जागतिक व्यापार संघटना, G20, युरोपियन कमिशन आणि संयुक्त राष्ट्र संघटना. तर हे जे आहे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट प्रणाली जी आहे, तर हे आहे बघा युरोपियन कमिशन यामुळे चर्चेत होतं. काय होतं? युरोपियन कमिशन त्यामुळे चर्चेत होतं. पर्याय क्रमांक किती असला पाहिजे? चौथा, याचं बरोबर उत्तर असलं पाहिजे, युरोपियन कमिशन. मग हे काय आहे बरं? कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम काय आहे? बघा, 10 मे 2023ला युरोपियन कमिशनमधील सहलोकप्रतिनिधींनी कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझमवर स्वाक्षरी केली. 10 मे 2023ला युरोपियन कमिशनमधील सहलोकप्रतिनिधींनी कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंटवर स्वाक्षरी केली आणि कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट बिगर हरित किंवा पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या वस्तूंच्या आयातीवर कार्बन कर लागू करणारे. बघा या ठिकाणी कशावर कर लावला जाणार आहे? जर ते बिगर हरित असेल किंवा पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या वस्तू बनवल्या असतील तर त्याची जी आयात केली जाते त्याच्यावर कार्बन कर लावला जाणार आहे. CBAM या उपक्रमांतर्गत. काय त्याला? कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम म्हणतात. आणि त्याला कोणी सही केली त्याच्यावर? युरोपियन कमिशन. कोणी केली? युरोपियन कमिशन. क्रिप्टोकरन्सीच्या बाबतही मसुदा यांनी स्वीकारला होता, त्याच्याबाबतही युरोपियन कमिशन पहिलं होतं. नंतर ते युरोपियन युनियन जे आहे तर त्यांचा पुन्हा एक मुद्दा आला होता, काय?
आपल्यामध्ये बघितलं होतं आपण नाही का, युरोपियन युनियनचं चलन युरोचा स्वीकार करणारा क्रोएशिया पहिला कितवा देश ठरला होता तो 27वा आहे का 21वा देश ठरला होता. एकूण 27 देश आहेत त्याच्यामध्ये, असं होतं ते. तर त्याच्याबाबतही आपण पाहिलं होतं ना. आता हे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझमही आपण पाहतोय. तो 10 मे 2023 रोजी युरोपियन कमिशनमधील लोकांनी जे त्याचे प्रतिनिधी आहेत त्यांनी त्याच्यावर सही केली 10 मे 2023ला. पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या ज्या वस्तू असतील त्याच्यावरती कर लावला जाणार आहे, आयात कर, कार्बन कर. तर तो मुद्दा आहे, तर तो पण तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहिला पाहिजे. चला पुढच्या मुद्द्याकडे या. पुढच्या भागात बघा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं महाराष्ट्रातील अतिसंकटग्रस्त त्याच्यानंतर संकटग्रस्त आणि संकट समीप असलेल्या किती प्रजातींच्या पक्ष्यांची यादी जाहीर केली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आहे तिनं महाराष्ट्रातल्या अतिसंकटग्रस्त, संकटग्रस्त आणि संकट समीप असलेल्या किती प्रजातींच्या पक्ष्यांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. बघा आता पक्ष्यांची यादी त्यांनी जाहीर केली आहे. तर संकटग्रस्त पक्ष्यांची यादी बघा किती आहे, तिच्यामध्ये 45 पक्षी आहेत. किती पक्षी आहेत? 45. किती पक्षी आहेत? 45 पक्ष्यांची यादी जाहीर केली. कोणी? बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं. आता ही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जी आहे त्यांनी कासवावर टॅगिंग केलं होतं बघा. कासवावरती टॅगिंग केलं होतं त्यांनी, आणि त्यामुळे हे जे आहे तर हे चर्चेला होते बघा. कारण काय माहिती आहे का, ह्या कासवाचं नाव विचारलं होतं त्यांनी त्यावेळेस मागच्या परीक्षेला. तर ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे जे प्रयोग असतात ते जिओ टॅगिंग काही करतात ना तर ते माहीत असलं पाहिजे तुम्हाला. आता 45 पक्ष्यांची प्रजाती जे आहे ते संकटग्रस्त ते तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे. चला माहिती घेऊया आपण त्याच्याबाबत. बघा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जी आहे तिनं महाराष्ट्रातील अतिसंकटग्रस्त, संकटग्रस्त आणि संकट समीप असलेल्या 45 प्रजातींच्या पक्ष्यांची यादी जी आहे ती जाहीर केली. किती प्रजातींच्या पक्ष्यांची? 45. यामध्ये अतिसंकटग्रस्त 7, संकटग्रस्त 9 आणि संकट समीप गटामध्ये 29 प्रजातींचा समावेश आहे. बघा अतिसंकटग्रस्त 7, संकटग्रस्त 9 आणि संकट समीप गटामध्ये किती प्रजातींचा समावेश? 29 प्रजातींचा. आणि अतिसंकटग्रस्त गटामध्ये संघ टिटवी, राजगिधाड, पांढरी पाठी गिधाड, गुलाबी डोक्याचं बदक यासारख्या पक्ष्यांचा त्यामध्ये समावेश आहे. तर ही जी यादी आहे संकटग्रस्त पक्षी प्रजातींची यादी, त्याच्यामध्ये 45 पक्ष्यांचा यादी त्यामध्ये आहे. यादीमध्ये 45 पक्षी आहेत. तर मग यांचा सगळ्यांचा समावेश त्या ठिकाणी आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. कोणी प्रसिद्ध केली यादी? बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, म्हणजेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS. आलं लक्षात? BNHS यांनी ती यादी प्रसिद्ध केलेली आहे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या 45 पक्ष्यांच्या प्रजातींची माहिती तुम्हाला असली पाहिजे. आणि पुढचा मुद्दा असा आहे, आपण जे आत्तापर्यंत गोष्टी अभ्यासल्या त्याच्यामध्ये हाही मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. चला आता आपण एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी घेऊया आणि आपण आपलं लेक्चर जे आहे आजचं ते आपण थांबवणार आहोत. तर बघा युटिलिटी बिडर संस्थेच्या अहवालानुसार 2015 ते 2020 कोणता कालावधी आहे? 2015 ते 2020 या कालावधीत सर्वाधिक जंगलतोड कोणत्या देशात झाली? आता कालावधीचा मुद्दा आलाय तर मी तुम्हाला या लेक्चरमध्ये 1998 पासून ते 2022 हा कालावधी दिला होता बघा. 1998 पासून 2022चा एक कालावधी दिला होता आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता, तो होता भूस्खलन नकाशाच्या बाबत. आता हा जो भूस्खलन नकाशा होता याच्यामध्ये मिझोरममध्ये सर्वाधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या आणि उत्तराखंडमधलं रुद्रप्रयाग हे भूस्खलनाच्या बाबतीत सर्वाधिक धोकादायक ठिकाण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. आणि यादी कोणी प्रसिद्ध केली होती? राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग एजन्सी, जी की इस्रोची. तो नकाशा, यादी नाही नकाशा. चला आणि इथं काय 2015 ते 20 या कालावधीसाठी जंगलतोड जी आहे सर्वाधिक झालेला देश विचारला तर हा ब्राझील आहे बघा. पर्याय क्रमांक दुसरा ब्राझील. आणि ब्राझीलच्या नंतर आपला क्रमांक आहे भारताचा. चला आणि नॉर्वेच्या बाबतीमध्ये काय आहे रे? प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात पहिलं आहे ते. त्याच्यानंतर फिनलँड जे आहे ते कशामध्ये पहिलं आहे? त्याच्यात भारत 126 वाढला आहे. कशामध्ये? फिनलँडच्या बाबतचा जो निर्देशांक आहे त्याच्यामध्ये. लक्षात घ्या कोणता आहे तो, तर तो तुम्ही एकदा आठवा आणि मी तोपर्यंत इकडे तुम्हाला हे सांगून देतो. चला ब्राझील नंतर भारतामध्ये सर्वाधिक जंगलतोड झालेली आहे त्याचा मुद्दा आहे तो. इंग्लंडच्या युटिलिटी बिडर संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यांनी सांगितलं 2015 ते 2020 ह्या कालावधीमध्ये सर्वाधिक म्हणजे 16,95,700 हेक्टर जंगलतोड ब्राझीलमध्ये झाली. तर या बाबतीमध्ये
भारताचा दुसरा क्रमांक असून भारतामध्ये 6,68,400 हेक्टर जंगलतोड झालेली. किती? 6,68,400 हेक्टर जंगलतोड भारतात झाली आणि पहिल्या क्रमांकावर ब्राझील आहे. तर दोन्ही देश तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात असले पाहिजे. दुसऱ्या क्रमांकावर भारत आणि पहिल्या क्रमांकावर ब्राझील आहे जंगलतोडीच्या बाबतीमध्ये. तर अशा प्रकारे 2015 ते 2020चा कालावधी आहे. तर या ठिकाणी आपण आपलं लेक्चर जे आहे ते आता थांबवूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्ही या पर्यावरणीय घडामोडी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या कव्हर करायच्या आहेत. त्या सर्व घडामोडी तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून प्रजातीवरती फोकस करा. ते विज्ञानच्या विभागामधून बऱ्याच वेळा त्याच्यावरती प्रश्न येतो. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि अपेक्षित आहे तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.